रानात निघालोय. बरं दुपारी भाकरी घेऊन लवकर ये. चालतंय. पुरीनो चला ग येतो. ए बाप्या, अरे कुठं फिरतोय उन्हातानाचा? ये इकडे बस. कुठं फिरतोय उन्हातानाचा? अरे काय नाही, ते कालच्या रानात गेलो होतो. का रे? अरे ते तुला माहित नाही वय? काय रे? अरे आपल्या खालच्या आळीतला गण्या नाही का, बर ते सावकाराच्या कर्जापायी आत्महत्या केली त्यांनी. काय सांगतोय? मग सुटला बिचारा. मंगळ झालं रे. बरं सदा मी निघतो, चल बरं. बर बघ आला तो राक्षस. मरायचं नाही लवकर. गावाच्या मुळावरच आलाय. उशीर झाला मरणाचं. पोरीनो कवर खेळायचंय, चला आता. अगं पाय उचला पटापट. तुमचं दोघींचं काय होणार? आहो ओ धनी. ए आलो आलो. चला पटापट. आहे आम्ही चाललो खेळायला. बरं जावा, जास्त लांब नका जाऊ. ते पण कधी येतात काय माहित. भुका लागलात, पार दुपार झाली. आली गंगे. एवढा उशीर राहतोय. अगं काम पडले तिले. काम होत्या पण पोटाचं काय? बर वाडा लवकर, कामातून लय पडले. आज भाजीला काय नव्हतं म्हणून मग मिरची चांगली. आणि एकटीच आली. पुरी कुठे गेली? खेळायला लागलं तिकडं. चल दे, काय आहे ती घेऊ दे. जातो परत. काय हो, कसला विचार करताय? यंदा सावकाराचं कर्ज राहत नाही बघ. तुम्ही काय काळजी करू नका. देवा भैरवनाथाच्या कृपेने सगळं बरं होईल. त्याचाच आशीर्वाद आहे. सावकाराला जाऊन काय रे दादा, कावा देणार आहेस माझा पैसा? देतो की मालक. किती वर्ष झाले रे? 2 वर्ष झाले. नाही जर दिलास कसा उचल करायचा आहे ठाव आहे मला. चला रे. पुरी
बिसनी घेऊन जा घरला तू. मी येतो सांच्याला. चालतं. चिंगे बस कर खेळायचं. चल आता घरला. सायले तुला पण कळत नाही का? चल वा पुढं. आई 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 मला चहा पाहिजे. आई मला पण देते. दोघीला देते. चहा पिले ना दोघी लगेच जेवण करून घ्या. काय अण्णा येते ना आता हात पाय धुवून. काय ग पोरी ना? अहो चहा देत तुम्हाला. नग नग मला जेवायलाच वाट. बर अण्णा मला कापड घ्या. मला घेतो पण घेतो पोरी. अहो कशाला उगाच पुरी ना खोटी आश्वासनं देत आहे. नाही ग, यंदा पोरींना 2-2 कापड आणि तुला बी एक लुगडं घ्यायचंय बघ. सावकाराचं बी कर्ज देऊन टाकायचंय. खाऊ 2 घास सुखानं. काय होणार कसला विचार करताय? काय नाही झोप. अरे आपल्या खालचाळीतलं गण्या नाही का? खालचाळीतलं गण्या नाही का? ते सावकाराच्या कर्जापायी आत्महत्या केली त्यांनी. सुटला बिचारा. अरे आपल्या खालचाळीतलं गण्या नाही का? खालचाळीतलं गण्या नाही का? ते सावकाराच्या कर्जापायी आत्महत्या केली त्यांनी. सुटला बिचारा. अरे माझा घात झाला. कोणीतरी माझ्या शेताला आग लावली. शेताला नाही माझ्या आयुष्याला आग लावली. अरे बायकोला सांगितलं होतं यंदा तुला लुगडं घेतो. पोरीला सांगितलं होतं तुम्हाला 2-2 ड्रेस घेतो. मोठ्या दिमागात बोललो होतं रे. आणि आता तो सावकार तो राक्षस जिनं हराम करून ठेवल रे माझं. तेव्हा गप्प बस, रडू नको. जा घराला, बायको बरोबर बघतायत. जा, शेवटी आपली कर्माची भोग आहेत. मी पण जातो. जा. अगं आई अण्णा कुठं गेला? आई सांग ना अण्णा कुठं गेला? गंगे, रडू नको आता. सावर स्वतःला. कोण बघणार लागला? आम्हाला येतात तुम्ही. काय काय गंगे, पैसे कधी देणार आहेस माझे? मला 3-30 झालंय मानधनी गेलेलं. ते मला माहिती नाही. मला पैसे पाहिजे.
नाहीतर एकतर तू तरी पाहिजेस. घेते मी तुमचं पैसे. आता माझं धनी नाही. मी कसं तुमचं पैसे फेडू? आता तर आम्हाला खायला पण भाकरी नाही. कोण राहिलंय घरात गडी माणूस काम करायला? दया करा आमच्यावर. मी लवकरच तुमचं पैसा फेडून टाकन. ते मला काय माहिती नाही. एक तर पैसे फेड नाहीतर लुगडं. येतो सांच्याला. चला रे गाडी काढा. नालायक कुठला? अगं आई भूक लागली. काय तर द्या ना खायला. भूक लागली. पाणी पी. हा संध्याकाळी बनवते काहीतरी. चालतंय ना? हा चल मध्ये चल. सोडा सोडा. अरे राक्षसा सोडकी कुठे पाहतो. अख्खी जणांचा संसार होतोच गेला तू. काय कुठं घेणार तू ही बाप. तेव्हा काय बोललेलं तुला मला तर कुठं रेसिपी बाप. तू बी खुश आणि मी पण खुश. अशीच राहा. आईला लई कुस्ती करायला लागतं. पण शहरात जाऊन काम करू. आपल्याला पण शहरात काम देईल का? मी देतो काम. करणार का? पैसे बी जास्त आणि कष्ट बी कमी. चालतंय की. आलोच मी. हॅलो गावल्या बोलतो. बोल राहू द्या. दोन पाखरं गावली. एकदम कवळी आहे. ठीक आहे. तिची आहे सावकाराची शिकार झाली आहे. ठीक आहे.
एवढं कमिशनचं बघा माझं. मिळून जाईल तुझं कमिशन. ठरलं तर 2 दिवसात पाठवतो. पण मागच्या वेळेस काही प्रॉब्लेम नव्हता. काहीच टेन्शन नाही. घे घेऊन या. ठीक आहे, ठेवतो. जाऊ नका पोरीनो, त्याच्यावर कुठे जाऊ नका. वंगाळ माणूस आहे तो वंगाळ माणूस आहे, जाऊ नका. तो घात करील तुमचा. कुठे जाऊ नका. माझ्या पोरीला कुठे न्यायचं नाही. तुला मी सोडणार नाही. तुला मी माझ्या पोरीला कुठे न्यायचं नाही. पोरीनं कुठे जाऊ नका. कुठे जाऊ नका पोरीनं त्याच्या बरोबर. जाऊ नका त्याच्याबरोबर. गंगे तरी सांग पोरीला, सांग कुठे जाऊ नको. मग कुठे जाऊ नको. पोरीला घेऊन जावं तुला असेच. पोरीला कुठे जाऊ नका तुम्ही. कुठे जाऊ नका तुम्ही. घेऊन जाऊ नको माझ्या पोरीला. सोडणार नाही मी. पोरीनं कुठे जाऊ नका तुम्ही. वगळ माणूस आहे तो. घात करेल तुमचा. तुम्ही जाऊ नका पोरीनं. आताच राहा तुम्ही. काय पैसे राहा तुम्ही. कुठं जाऊ नका पोरीनं. बरं, ठरलं तुमचं? हो. देवा वाचव रे माझ्या कुटुंबाला. काय कशा पाहिलं होती असं. काय उपयोग रडून. समजा संपवलंच की स्वतःच्या हाताने. स्वतःला त्रास होतोय म्हणून आत्महत्या केलीस रे. तेव्हा कुटुंबाचा विचार नाही आला तुला. आत्महत्या करून फक्त तुझं शरीर गेलं, पण नशिबाचं भोग ते नाही नेऊ शकला सोबत. तू तर मेला रे, पण जिवंतपणे कुटुंबाला मरणाचा यातना देऊन देवानं दिलेला जन्म आणि मृत्यू त्याच्या हातात आहे रे. स्वतःच्या आत्म्याची हत्या करणारा तू कोण. आत्महत्या करून शरीर जात, आत्मा नाही. अरे भोग भोगल्याशिवाय सुटका नाही. जर तू जिवंत असता तर सावकारानं तुला मारला असत, हाणलं असत. पण तुझ्या कुटुंबातल्या माणसांकडे वाईट नजरेने बघण्याची त्याची हिंमत झाली असते. बघ आता, भोग तुझ्या कर्माची फळ. भोग भोग भोग. माझं शेत, माझं शेत. काय झालं? हा, काय झालं? काही झालं तरी मी आत्महत्या नाही करणार. प्रत्येक परिस्थितीची लढीन मी, पण मी आत्महत्या नाही करणार. आत्महत्या नाही करणार मी. आत्महत्या करणाऱ्याला वाटतं की मी मेलो म्हणजे माझ्या मागचा त्रास संपला,
परंतु त्या त्रासाची तीव्रता वाढून तो त्रास त्याच्या कुटुंबाला सहन करावा लागतो. त्यामध्ये त्याचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होऊन जातं. म्हणून बाबांनो, आत्महत्येचा विचार सुद्धा करू नका.